रामकृष्ण हरी माऊली. आज आपण आषाढी एकादशी निमित्त हा सुंदर असा माऊली टिळा बनवायला घेऊया. हा तुम्ही ड्रेसवरती देखील लावू शकतात आहे, पाठीमागच्या साईडला पिन लावून. तर साडी किंवा ड्रेस, आता आपण वारीला निघणार आहोत सगळेजण जायला, त्यासाठी हा सुंदर असा साडीला लावायला तयार होईल. आता मी इथे हे मुद्दाम चिटकवले नाहीयेत, कारण मुळात मला याला मणी वगैरे लावावंसं वाटत नाही. कारण हे बघा, ह्या पाठीमागच्या साईडला मी पिन लावलेली आहे. ती एका साईडला आपण लावला की आपल्या ड्रेसवरती छान होईल. आपण आता वारीला निघू तेव्हा आपल्याला मस्तपैकी हे लावून आपल्याला छान निघता येईल आणि सुंदर आहे. याचप्रमाणे तुम्ही याचं तोरणही करू शकतात. तुम्ही डेकोरेशन म्हणून याला मणी वगैरे लावू शकतात. वर इथे मणी चिटकवू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही खाली देखील मणी लावू शकतात. मी लावलं नाही, कारण मला विठू माऊलीचं ज्या टिळक आहे त्या स्वरूपातच ते हवं होतं, की मध्ये बुक्का आणि साईडला हळदीचं. म्हणून मी हे लावत नाही. पण तुम्ही हे निश्चितच लावू शकतात. बघा, आणि दिसायला छान दिसतो आहे आणि पटकन देखील होणार आहे. आता डेकोरेशन पार्ट पण तुम्ही वेगवेगळ्या करू शकाल. आता बघा, मोठा बनवायचा असेल त्याच्यासाठी मी मोठी साईज घ्यायची असेल तेव्हा मी घेतली आहे 4.5 घेतलेली आहे, आणि छोटी साईजला मी 3.5 ची निडल घेतलेली आहे. 2 वेगवेगळ्या प्रकारच्या निडलने एक छोटं आणि मोठं माझं तयार झालेलं आहे. ॲक्रेलिक वूल घेतलेली आहे यासाठी लागणाऱ्या याच्यामध्ये, आणि टेपनी आपण तुम्ही बघितलं याचं मेजरमेंट, तर हे साधारणतः 4 इंचापर्यंत जातं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण जर 3.5 ची निडल घेतली तर ते तुमचं साधारणतः 3.2 इंच वगैरे होणार आहे. आता यासाठी ब्लॅक वूल आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतली, आणि ब्लॅक वूलने आपण मॅजिक रिंग करून त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी 15 डीसी घेते. आता एक चेन घेतो, आपण मॅजिक रिंग केली अशा पद्धतीने, आणि मग हा आतून बरोबर थ्रेड मी ओढला, आणि ही बरोबर एकच चेन मी करून घेते आहे. फर्स्ट चेन मी करून मी तो जो थ्रेड आहे तो स्टेबल करते, आणि त्यानंतर मी ना डीसी घेते आहे त्या रिंग मधून. हा झाला माझा फर्स्ट डीसी, पहिला डबल क्रोशा, त्यानंतर परत यानवर करून त्याच्यात टाकणं, आणि मग दोनातून एकदा काढला, दोनातून एकदा काढला, हा दुसरा डीसी. अशा पद्धतीने मी 15 डीसी घेते आहे. यानवर करणार, रिंगमध्ये टाकणार, परत रिंगवरून काढणार, दोनातून एक आणि दोनातून एक. अशा पद्धतीने मी पूर्ण 15 डीसी या चेनमध्ये मी ह्या जी रिंग आहे मॅजिक रिंग त्यात मी घेते. थोडीशी मी रिंगचा थ्रेड ओढून घेतला मगाशी तुम्ही बघितलं असेल. मग आता हे 15 डीसी झाल्यानंतर मी हा राऊंड क्लोज करणार आहे. आता मी परत एकदा सांगितलं, तुम्हाला जर मोठा टिळा हवा असेल माऊलीचा तर तुम्ही मोठी निडल घ्या. जर लहान हवं असेल तर लहान निडल घ्या. इव्हन 2.5 ची निडल घेतली तर तुम्हाला छोटीसा असा तो टिळा बनेल म्हणजे. तर तुमच्या आवड जशी आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही हे करू शकतात. आणि आता एकादशी येस तोपर्यंत तुमच्याकडे आरामात तयार असेल, किंवा वारीला आता तुम्ही 8 तारखेला निघालात तर देखील त्याच्या आधी तयार होईल. अगदी एका तासात पण नाही, एक अर्ध्या तासामध्ये हा तयार होतो टिळा. आणि मस्त पिन लावली, पाठीमागे सेफ्टी पिन लावली तरी देखील छानपैकी चिटकून आपल्याला मस्त होतं. बघा, आता हा राऊंड मी फिनिश करते. फर्स्ट जी आपण डीसी घेतलाय त्याच्यातून फक्त मी ही स्लिप स्टिच अशा पद्धतीने घेतली. आणि आता जे मॅजिक सर्कल आहे ना, हे कट करणार थ्रेड, एक चेन घेतली, आणि आता थ्रेड मी कट करते आहे, आणि कट करून फक्त हा क्लोज केला, आणि त्याचप्रमाणे आता मी खालचा मधला जो थ्रेड आहे ना, हा बरोबर मी ओढून घेते आहे. ओढून मी हा सर्कल जे आहे ते अगदी छोटं केलं. मॅजिक सर्कलचं हेच काम असतं. बरोबर आता तो मध्ये ब्लॅक कलर जसं माऊलीला असतं, बरोबर विठोबाच्या बरोबर मध्यभागी टिळ्याला जसं असतो बुक्का लावलेला, तसं इथे छानपैकी हे बुक्क्याचं आपण प्रतीक म्हणून हा काळा थ्रेड घेतलेला आहे. सुंदर दिसतं हा. आणि माऊलीचं रूप तर आहा, काय वर्णावं. या सगळ्या याच्यामध्ये खूप सुंदर दिसतं माऊली. तर हा आपण टिळ्याला तेच बुक्क्याचं हे प्रतीक आपण लावलेलं आहे. ब्लॅक कलर घेतला, आपण काळा कलर घेतला. आता याच्यानंतर आपण भोवती जी हळद लावली जाते की नाही, बुक्क्याच्या भोवती माऊलीच्या म्हणजे टिळकामध्ये जे आपण टिळा लावला होता माऊलीचा त्याला हळद असते, हळदीचं हे असतं. तर इथे आपण काय करतो आहे, इथे आपण तेच येलो कलरचा आपण हे सिम्बॉल येलो कलरचं हे घेतलेलं आहे याच्यासाठी. तर येलो कलरचा मी इथे जॉईन करून घेते थ्रेड, आणि आता मी काय करते आहे, बरोबर इथे परत मी आता एक आणि हे 2 चेन घेते. आता मी काय करते आहे, प्रत्येक स्टिच मधून ना 2 डीसी घेते हा. आता हे 7 स्टिच मला घ्यायचे आहेत, 7. एका स्टिचमध्ये 2 डीसी घेतले, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये देखील मी 2 डीसी घेते आहे. प्रत्येक स्टिचमध्ये 7 टाइम्स मी 7 वेळेस मी घेते 2 डीसी, कारण त्याचा आकार जो आहे ना तो वरच्या साईडला असा गोलाकार आहे आणि खालती असा
उभट येतो, बरोबर आहे. मग मी 7 टाइम्स बरोबर 2-2 डीसी घेते आहे. आणि आता हे दोनदा झालं आहे माझं. प्रत्येक एक स्टिचमधून मी 2 घेते प्रत्येक स्टिच. आता पुढच्या स्टिचमध्ये मी गेली, त्याच्यातून मी परत 1 डीसी घेतला, परत यार्न ओव्हर करून 2तून 1 घेणार, परत यार्न ओव्हर करून 2तून 1. त्याच स्टिचमधून मी दुसरा डीसी घेणार. असं 7 वेळेस मी घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी काय घेतलं तर 2 चेन आणि त्याच स्टिचमध्ये मी 2 डीसी घेतले होते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आधी 15 स्टिच घेतले होते. मग 15 म्हणजे एका बाजूला 7, एका बाजूला 7, 14 आणि मधला जो भाग आहे तो आपल्याला जरा निमुळता करावा लागेल. तिथे एक जे स्टिच आहे मधलं तिथे आपण वेगळं घेतो आहे. आता हे असे मी 7 टाइम्स 7 वेळेस मी घेणार 2-2 डीसी. आणि 2-2 डीसी घेतल्यानंतर मग मी जर त्याच्या मधला जो पार्ट आहे, मधला एक स्टिच जो आहे, तिथे मी तुम्हाला सांगते. दोन्ही बाजूला 2-2 हे येणार 7-7 आणि मधला जो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते. आता हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि आता अजून एकदा घेते मी 2 डीसी एका ह्याच्यामधून आणि मग मधला भाग. आता हे 2 डीसी मी एका ह्याच्यातून घेतले एका स्टिचमधून. 7 टाइम्स मी घेतल्या 2-2 डीसी एक स्टिचमधून 2-2 डीसी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता 7 घेतल्यानंतर आता पुढे मी आलेली आहे आणि इथे नीट बघा. इथे मी काय करते ट्रिपल क्रोशा घेतला. 2दा यार्न ओव्हर केली आणि त्या स्टिचमध्ये मी टाकून घेतला आहे. आता यार्न ओव्हर करून 2तून 1, परत 2तून 1 आणि 2तून 1. हां. आता मी डबल ट्रिपल करते. 1, 2 आणि 3दा गुंडाळली. 3दा गुंडाळल्यानंतर परत त्याच याच्यामध्ये टाकले स्टिचमध्ये 2तून 1 यार्न ओव्हर करून, परत 2तून 1, परत यार्न ओव्हर करून 2तून 1 आणि यार्न ओव्हर करून 2तून 1. हां. आता परत डबल ट्रिपल क्रोशा 2तून 1 घेतलं, डबल 2तून 1 ट्रिपल क्रोशा सॉरी हां. 2तून 1 आणि 2तून 1 हा ट्रिपल क्रोशा घेतला. म्हणजे 3 टाइम्स. मधला डबल ट्रिपल होता. म्हणजे ट्रिपल क्रोशा, त्यानंतर डबल ट्रिपल आणि त्यानंतर परत ट्रिपल. आता तुम्हाला हवं असेल तर मी आता परत हवं नाही सॉरी तुम्हाला परत याद दाखवते. 2दा गुंडाळायचं, यात टाकायचं, 2तून 1 घ्यायचं, 2तून 1 आणि 2तून 1. डबल क्रोशाला आपण फक्त एकदाच घेतो सुईवरती. आता परत पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशा एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशा 1 आणि हे 2. 2 परत असं परत 7 वेळेस 2तून 1 बघा. आता हा मधला आकार बघा असा आला की नाही उभट बरोबर खालच्या बाजूला. अशा पद्धतीने तो उभा मग खालती येत जाईल आणि इकडच्या बाजूला हा असा गोलाकार येईल. मग आता परत प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 डबल क्रोशा घ्यायचे आहेत. फक्त मधला जो भाग आहे की नाही, मधला जो एक स्टिच आहे त्याच्यामध्ये एक ट्रिपल क्रोशा, त्यानंतर एक डबल ट्रिपल आणि एक ट्रिपल असे 3 हे जे ते एका ठिकाणी येणार. मग परत 2 डबल नेक्स्ट ह्याच्यामध्ये, परत 2 डबल नेक्स्ट ह्याच्यात, परत 2 डबल असं 7 वेळेस पुढचं घेऊन सगळ्यात शेवटी आपण इथे येणार आहे. आणि हे सगळ्यात शेवटी आल्यानंतर मग परत वरच्या स्टिचमध्ये आपण हे स्लिप स्टिच करणार आहे. सेम जसं इकडे घेतलं आहे तसंच या साईडला पण घ्यायचं आहे. या साईडला घेतल्यानंतर आता हे झालं माझं आणि मग मी आता बरोबर हे जे वरचं आहे की नाही, या वरच्या ठिकाणी मी जो पहिला जो आहे ना, त्या पहिल्या ह्याच्यामध्ये मी ही स्लिप स्टिच घेऊन घेणार आहे. 7 टाइम्स झाला ते बघ झाला हा. ॲक्चुअली एवढा देखील तुम्ही टिळा म्हणून यूज करू शकतात, पण मधला बाहेरचा भाग जरा मोठा असतो. परत मी काय घेतलेलं आहे, 1 चेन घेतली आणि एक आता इथे हाफ डबल घेते मी. हाफ डबल मी प्रत्येक ह्याच्यातून हाफ डबल घेते आहे. जिथे चेन घेते तिथेच मी एक हाफ डबल घेतला आणि मग प्रत्येक ठिकाणी हाफ डबल घेत मी खाली येते आहे. हाफ डबल 15 वेळेस तुमचे हाफ डबल होणार आहे. मग 15 प्रत्येक स्टिचमध्ये मी हाफ डबल क्रोशाला काय करायचं असतं हे माहिती आहे ना, की नुसतं घ्यायचं आणि टाकायचं. यार्न ओव्हर करून स्टिचमध्ये टाकायची आणि मग पूर्ण काढायचं. यार्न ओव्हर करून स्टिचमध्ये टाकून पूर्ण काढायचं. हे झालं तुमचं हाफ डबल. हाफ डबल प्रत्येक ठिकाणी घेत आता मी मध्यभागी येणार. जो मधला जो स्टिच होता की नाही आपला मोठा स्टिच तिथे येते आहे मी. हां. आणि मग तसं मध्यभागी मी येणार आहे. 15 स्टिच घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी मी आल्यानंतर मध्यभागी मी बरोबर येते बघा. इथे आता हाफ डबल घेतला इथे पण असे 15 वेळेस टोटल माझे झाले. हे बघा आता इथे पूर्ण 15 वेळेस मी 15 स्टिच घेतलेले आहे आणि मग त्यानंतर दोन्ही बाजूला हेच त्या बाजूला पण तसंच करायचं. फक्त मधला भाग हा वेगळा येतो आहे इथे पण हां.
मग 15 मध्यभागी आल्यानंतर मी एक घेतला आहे हाफ डबल, त्यानंतरच मी तिथेच घेतला आहे डबल क्रोशा, हा डबल क्रोशा घेतला मी, त्यानंतर तिथेच मी घेतला हाफ डबल आणि त्यानंतरचं परत जे पूर्ण पुढे 15 स्टिच जे आहे ते मी हाफ डबल क्रोशा घालून घेते प्रत्येक स्टिच मध्ये, हाफ डबल बरोबर मध्यभागीच फक्त काय असणार आहे, एक डबल क्रोशा, एक हाफ डबल, एक डबल क्रोशा, एक डबल क्रोशा, एक हाफ डबल आणि एक हाफ डबल. अशा पद्धतीने परत पुढे एक हाफ डबल मी सगळ्या पूर्ण याच्यात करून घेणार आहे आणि शेवटी आल्यानंतर बघा आता बरोबर तसा पोर्शन मला मिळाला आणि आता बरोबर वरती आल्यानंतर मी काय करणार आहे, स्लिप स्टिच घेणार आहे. जो फर्स्ट आपण हाफ डबल घेतला त्यातून मी स्लिप स्टिच घेणार. आता हे झाल्यानंतर त्याच्या पुढचा लास्ट राऊंड आपला सुरू होतोय. लास्ट राऊंड मध्ये मी काय करते, एक चेन एक काय बरं सिंगल क्रोशा घेते, परत दुसरा सिंगल क्रोशा, असे मी 14 वेळेस सिंगल क्रोशा घेते आहे, 14 टाइम्स. प्रत्येक स्टिच मधून एक 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 म्हणजे 14 वेळेस. एका स्टिच मधून एक सिंगल क्रोशा, परत दुसऱ्यामधून सिंगल क्रोशा. सिंगल क्रोशाला यार्न आपण घेत नाही, बघ फक्त सुई टाकायची, घ्यायची, काढायचं आणि टाकायचं, बस. अशा पद्धतीने सिंगल क्रोशा होतो. ज्यांना बेसिक येत नसेल त्यांनी प्लीज माझे बेसिकचे व्हिडिओ बघा. आता बघा मी इथपर्यंत 14 स्टिच मी सिंगल क्रोशा घेणार आहे. 14 घेतल्यानंतर आता पुढच्या याच्यामध्ये मी एक हाफ डबल घेतली आहे आणि पुढच्या बरोबर त्याच्या पुढच्या 14 स्टिच मी घेतले सिंगल क्रोशा, त्यानंतर मी घेतला एक हाफ डबल, त्यानंतरच्या पुढच्या याच्यामध्ये पण मी घेते आहे एक हाफ डबल, त्यानंतरचं हा एक हाफ डबल, सॉरी डबल क्रोशा, त्यानंतरचं एक हाफ. इथे मी पिकॉट घेते, 2 चेन घेतल्या आणि फर्स्ट चेन मध्ये मी बरोबर ही सुई घालते अशी आणि ते थ्रेड असा ओढून घेते. हा झाला माझा पिको, हा झाला माझा पिको झाला. त्यानंतरच मी परत एकदा तुम्हाला दाखवते जर समजलं नसेल तर. बघा इथे मी काय केलं, एक हाफ डबल घेतला पुढच्या याच्यातून, त्यानंतर डबल घेतला हा, त्यानंतर एक आणि 2 घेतले हे चेन. पहिल्या चेन मध्ये मी बरोबर खालती असं सुई घातली आणि हा थ्रेड मी ओढून घेते आहे. बरोबर सुई अशी घालायची आणि सुई थ्रेड असा ओढून घ्यायचा. हा थ्रेड ओढून पहिली याच्यातून दोन्ही घ्यायचा आणि त्यानंतर तिथेच परत मी हाफ डबल घेते आहे त्याच याच्यामध्ये. बघा हे असं तयार झालं मध्ये बरोबर. आता प्रत्येक याच्यात परत हाफ डबल शेवटपर्यंत यायचं आहे. हाफ डबल एक घेतला, त्यानंतर सिंगल क्रोशा, सॉरी पुढच्या याच्यात एक हाफ डबल झाला आणि मग त्याच्यानंतर पूर्ण सिंगल क्रोशाने शेवटपर्यंत यायचं आहे. अशा पद्धतीने हा शेवटचा राऊंड पूर्ण झाला आणि तुमचा माऊली टिळक पण पूर्ण झालेला आहे. खूप सुंदर दिसतो हा माऊली टिळक. आणि पाठीमागे तुम्ही आता माझ्या इथे ब्रोशची पिन होती म्हणून मी लावलेली आहे ती. तुम्ही तिथे सेफ्टी पिन जरी लावली, चिटकवून घेतली किंवा तुम्ही नाही चिटकवायचं असेल, तुम्ही त्याच्यात टाकून जरी टाकली, ते वूलचंच आहे सो त्यात तुम्ही सेफ्टी पिन आरामात टाकू शकतात आणि तुम्ही आता वारीला निघाल तेव्हा तुम्हाला साईडला लावायला खूप सुंदर होईल. शिवाय तुम्ही याचं माऊली टिळकचं तुम्ही तोरण देखील बनवू शकतात. तोरणाला देखील हे असे आपल्याला 5 किंवा 6 लागतील आणि वरती फक्त आपल्याला पट्टी करावी लागेल. ते देखील मी तुम्हाला दाखवेल ती पट्टी कशी बनवायची. आता हे फक्त सोप्पा अशा पद्धतीने तुम्हाला टिळक बनवायला मी दाखवलं आहे. बघा आता सगळ्यात शेवटी आलो. आता सगळ्यात शेवटी आल्यानंतर मी ते स्लिप स्टिच घेतली. बस आता मी हा थ्रेड कट करणार, चेन घेऊन मी टाईट करणार आणि पाठीमागच्या साईडने हा थ्रेड जो आहे तो लपवून घेणार मी. बघा हे झालेलं आहे तोरण, टिळक माझा. बघा किती सुंदर दिसतो हा टिळक आणि याला पाठीमागे आपल्याला शेप द्यायचाच असेल छानपैकी. हा थ्रेड मी लपवून घेते. आता जर आपल्याला ते एक तर ताट तुम्ही जे वूल असल्यामुळे तुम्हाला जर ते तसंच छान ठेवायचं असेल तर तुम्ही एक तर त्याला स्टार्च करा किंवा दुसरी पद्धत अशी देखील आहे. आता हा मी थ्रेड पूर्ण लपवून घेते. थ्रेड कसा लपवतात हे तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक याच्यातून साध्या निडलने किंवा अशा याच निडलने काढलं तरी देखील चालेल. अशा पद्धतीने मी आता हा मागचा थ्रेड कट करून त्याला फिनिशिंग थोडंसं देऊन घेते. सगळे थ्रेड्स मी कट करून टाकले आणि थ्रेड कट केल्यानंतर हा टिळक बघा आता असा तयार झालेला आहे. हे बघा असं दिसतं आहे. हा
आता यालाच आपल्याला छान फिनिशिंग अजूनही द्यायचं असले बघा, असंच झालेलं आहे. आता हाच आपल्याला पाठीमागच्या साईडला बघा मी हे केलेलं आहे. हे मी फक्त लावून घेते आहे आणि लावल्यानंतरचं मी तुम्हाला दाखवते. चिटकवून मी जर पाठीमागच्या साईडला मी कापड लावून घेते आहे माझ्याकडे ते एक कॅनव्हासचं माझ्याकडे कापड होतं ते मी लावून घेते आहे आणि त्याला मी पिन लावेल. तुम्ही डायरेक्ट पिन अशी याला देखील लावू शकाल. डायरेक्ट नसेल लावायचं तर कॅनव्हासच्या पेपरने मी हे फक्त चिटकवते की झालं. ग्लू गनने चिटकवलं तरी चालेल, याने चिटकवलं तरी देखील चालेल. तुम्हाला चिटकवण्यासाठी घ्या. आता मी हा कॅनव्हासचं कापड लावते. याला लावलेला आहे बघा. म्हणजे तो जो टिळक येतो असा आपल्याला ताठ होतो थोडक्यात आपला. मऊ काही पडत नाही किंवा तुम्ही स्टार्च जरी केली तरी देखील ते मऊ पडत नाही. पण आता आषाढी एकादशी आहे त्याच्यामुळे आपण लावल्यानंतर पाण्यामध्ये परत ते स्टार्च जाणार म्हणून मग हे मी कापडच लावलं. सरळ कॅनव्हासचं कापड मी असं कट करून घेतलं आणि याला लावते आहे. हे लावल्यानंतर देखील हे छान होतं. बघा माऊली, तुम्ही हे पटकन करून बघा सगळ्या जणी किंवा सगळेच जण आणि छान तयार होतं आणि दिसतं देखील खूप सुंदर. आणि आता वारीला जाण्यासाठी हे तयार झालेलं आहे तुमच्याकडे बघा. माऊलीचा टिळा तयार झालेला आहे. चला माऊली, पटापट पटापट बनवायला घेऊया आपण आता. अशा पद्धतीने मी ही ब्रोशची पण पिन लावून घेतलेली आहे आणि ते खालच्या साईडला पण हे मी चिटकवून घेते. चिटकवून झालं की आपलं तयार झालेलं आहे. तोरण करायचं असेल तेव्हा आपल्याला पिन लावायची काही गरज नाही. फक्त आपल्याला ब्रोच जेव्हा करायचं आहे तेव्हाच आपल्याला पिन लावावी लागेल. बघा अशा पद्धतीने तयार झालं. आता तुम्ही याला सजवू शकाल कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही मोती मगाशी जेव्हा मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं, की तुम्ही त्याला मोती लावा, लंबुळका मोती लावा, गोल मोती लावा, 2 मोती लावा. हे अशा पद्धतीने तुम्ही काही सजवू शकतात त्याला. पण मला मुळात टिळा हा असाच आवडतो कारण माऊलीच्या आपल्या डोक्यावरती, माथ्यावरती तसाच टिळा असतो कपाळावरती. सो मला हाच आवडला म्हणून मी तो तसाच ठेवते आहे. हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकता. अगदी लांब असा येणारा खालती टिळा लटकनसारखा तो लावला तरी देखील तुमचं होईल. बघा आता तुम्ही कसंही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हे डेकोरेट करा आणि हा पटकन झटकीपट तुम्ही माऊली टिळक बनवा. आणि आपण तोरणही याचं बनवायला घेऊया. तेही मी सांगते कसं करायचं ते अशा सोप्या पद्धतीने. आणि ज्या माऊलींनी मला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. मी आज बरेच दिवसांनी व्हिडिओ टाकला. मला मध्यंतरी जरा बरं नव्हतं. सो त्याबद्दल सो सॉरी. आणि तुम्ही हा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक यू सो मच. असंच मला तुम्ही प्रोत्साहन देतात त्यामुळे खूप छान वाटतं. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सबस्क्रायबिंग.